आणि यानंतर पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री फडणवीसांनी राज्यभरामध्ये सभांचा धडाका लावलाय। आज मुख्यमंत्र्यांची नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, नागपूर या ठिकाणी प्रचार सभा होणार आहे। नागपूरमध्ये तर्री पोहा विथ देवाभाऊ या मुलाखतीद्वारे फडणवीस नागपूरकरांशी संवाद साधणार आहेत। अभिनेत्री स्पृहा जोशी आणि अभिनेता भारत गणेशपुरे ही मुलाखत घेणार आहेत। फडणवीसांपाठोपाठ एकनाथ शिंदेही महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती राज्यभरामध्ये दौरा करतायत। आज सकाळी 11 वाजता एकनाथ शिंदेंचा नवी मुंबईमध्ये रोड शो होणार आहे। त्यानंतर धुळ्यामध्ये शिंदेंची प्रचार सभा पार पडेल। शहरातील कालिका माता मंदिर परिसरामध्ये शिंदेंची सभा होणार आहे। तर जळगाव मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे जळगावात रोड शो करणार आहेत। मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघामध्ये शक्ती प्रदर्शन केलं। मुंबई महापालिकेचे प्रभाग क्रमांक 193, 194, 195, 196 आणि 197 किंवा त्यांचा मोठा भाग वरळी मतदारसंघात मोडतो। त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या शिवसेनेच्या प्रल्हाद वरळीकर, समाधान सरवणकर, राजेश कांगणे, सोनाली सावंत आणि वनिता दत्ता नरवणकर या उमेदवारांसाठी आपली ताकद ही पणाला लावली आहे। या ठिकाणी वरळीमध्ये देखील आपण पाहतोय की प्रचंड उत्साह लोकांमध्ये आहे। प्रचंड कार्यकर्ते रस्त्यावर आहेत। इथले लाडक्या बहिणी, लाडके भाऊ सगळे रस्त्यावर उतरलेत आणि महायुतीचा प्रचार, महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी सगळे रस्त्यावर उतरले। यावरून चित्र स्पष्ट आहे की वरळी चा जो वॉर्ड आहे तो महायुतीचा आमचा उमेदवार प्रल्हाद वरळीकर जिंकणार। त्यांनी फक्त मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून मुंबईला इतके वर्ष वापरली आणि आता ते मुंबईची अंडी खाऊन खाऊन त्यांचं पोट भरलं ना, आता कोंबडी कापायला निघाले। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की महाराष्ट्रामध्ये आज आम्ही महायुती म्हणून प्रचार करताना महाविकास आघाडी कुठेही दिसत नाही। आणि म्हणून कार्यकर्त्यांना वाऱ्यावर ज्यांनी नगर परिषद निवडणुकीमध्ये सोडलं त्या मतदारांनी त्या पक्षांना देखील वाऱ्यावर सोडलं आणि घरी बसवलेला। मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी ठाकरे बंधू आणि महायुतीच्या दादरच्या शिवाजी पार्क मैदानातील सभांच्या तारखा ह्या निश्चित झाल्यात। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांची संयुक्त प्रचार सभा 11 जानेवारीला संध्याकाळी 6 वाजता होईल। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची जाहीर भाषणं हे या प्रचार सभेचं मुख्य वैशिष्ट्य ठरेल। त्यानंतर 12 जानेवारीला संध्याकाळी महायुतीची म्हणजे भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची प्रचार सभा होईल। मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती मनसेचा राजीनामा देऊन भाजपमध्ये दाखल झालेले प्रभादेवीचे माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवरती कठोर टीका केली। राज ठाकरेंनी 2005 साली शिवसेना सोडताना केलेल्या आरोपांचाच पुनरुच्चार संतोष धुरी यांनी केलाय। आमच्या विठ्ठलालाही बडव्यांनी घेरलं असल्याचं सांगून त्यांनी बाळा नांदगावकर हेच काम करत असल्याचा आरोप केला। मुंबई महापालिका निवडणुकीआधीच 2-3 महत्त्वाचे चेहरे हे मनसेतून जातील असा दावा धुरी यांनी केला। मनसेचे मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे पक्षातून जावेत म्हणून चर्चा घडवण्यात येत असल्याचाही दावा त्यांनी केलाय। तर राज ठाकरे यांच्यावरती माझी नाराजी नाही, पण वांद्र्याचा बंगला आणि संजय राऊत यांच्यावरती आपली नाराजी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। संदीप देशपांडे जे तुमचे एकदम परम मित्र ते सुद्धा नाराज आहेत असं बोललं जातंय। तुमच्या दोघांना तुम्ही काल म्हणालात की बाजूला ठेवलं जातंय, ते पण तुमच्या वाटेवर आहेत अशी सुद्धा चर्चा आहे। चर्चा काही होऊ शकते ना। आता तुम्ही जसं आता म्हणालात की तिकीट मिळाली नाही म्हणून नाराज, एवढं वर्ष या पक्षामध्ये होता, फक्त तिकीट नाही मिळालं म्हणून नाराज झाला आणि गेला, ही चर्चा आहे ना। मग तशीच त्याची पण एक चर्चा सुरुवात केलेली आहे की तो नाराज आहे, तो नाराज आहे, तू जा एकदा इकडनं, अशी परिस्थिती निर्माण करायची आणि एक दिवस त्याला पण घालवणार तिकडे। पक्षात चालू आहे तुमच्या पक्षात हे कटकारस्थानी आहेत ना। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्यातल्या अनेक महापालिकांमध्ये काँग्रेसला पाठिंबा दिला असला तरी त्यांनी मुंबईत ठाकरे बंधूंना पाठिंबा दिलाय। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीतून मुंबईमध्ये मराठी माणसाची सत्ता यावी म्हणून ठाकरे बंधूंना पाठिंबा दिल्याची माहिती राजू शेट्टींनी दिली आहे। तर महाराष्ट्राच्या हक्काचे किती प्रकल्प गुजरातला पाठवण्यात आले ते पहा, म्हणजे मुख्यमंत्र्यांचं मराठी प्रेम कळेल। या शब्दांमध्ये राजू शेट्टी यांनी मराठी माणसासाठींच्या प्रेमावरून मुख्यमंत्र्यांना टोला लगावलाय।
मुंबईत मराठी माणसाचा विजय झाला पाहिजे असं मला वाटतं, कारण मराठी माणसासाठी काही असो वैचारिक मतभेद असले तरी सुद्धा शिवसेना ही मराठी माणसासाठी लढलेली आहे. ठाकरेची शिवसेना की एकनाथ शिंदे? ठाकरेंची शिवसेना मुख्यमंत्री आणि मनसे सुद्धा मराठी माणसासाठी लढते आणि त्यामुळं त्यांना आमची सहानुभूती राहील. आणि या बातम्यांसह बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. पाहत रहा एबीपी माझा.